नांदगाव पोलिसांनी मोटारसायकली विरोधात मोठी कारवाई करत 3 मोटारसायकल चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे असलेल्या 16 मोटारसायकली हस्तगत केल्याची माहिती नाशिक ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली। याबाबत अधिक माहिती अशी की नांदगाव येथून मोटारसायकली चोरीचे प्रमाण सातत्याने वाढत होते। सागर कायस्थ या गृहस्थाची देखील मोटारसायकल चोरी गेल्याने त्यांनी आपली मोटारसायकल चोरी गेल्याची फिर्याद नांदगाव पोलीस स्थानकात दाखल केली होती। नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोटारसायकल चोरट्यांचा शोध घेण्यासाठी नांदगाव पोलिसांचे एक पथक तयार केले होते। या पोलिसांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत संशयित इसम अंकुश दादासाहेब गायकवाड राहणार नांदूर यास ताब्यात घेतले। त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपींनी मोटारसायकल चोरीची कबुली देत आपल्याबरोबर अजून 2 साथीदार असल्याचे सांगितले। यामधील पवन शंकर अहिरे राहणार निंबायती तसेच हर्षल मनोहर गवारे वय वर्षे 19 या दोघा आरोपींना देखील पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली आहे। नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत 4, येवला शहर पोलीस हद्दीत 2, येवला तालुका, मनमाड, लासलगाव, मालेगाव, छावणी पोलीस हद्दीत प्रत्येकी 1 तर नाशिक शहरातून 6 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली आहे। यामध्ये पोलिसांनी चोरट्यांकडून 16 मोटारसायकली हस्तगत केल्या। या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी नाशिक पोलीस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड पोलीस उपविभाग अधिकारी सोहेल शेख, नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, संतोष बहाकर, पोलीस हवालदार विनायक जगताप, धर्मराज अलगट, भरत कांदळकर, शेख अनिल शेरेकर, नंदू चव्हाण, दत्तू सोनोने, दीपक मुंढे, सागर बोरसे, परदेशी, साईनाथ आहेर यांनी गुन्ह्याचा छडा लावलाय। नाशिक स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम, नांदगाव।